नमस्कार, मी स्नेहल दळवी. आपण पाहतोय 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, आणि सोबतच सर्क्युलर मोशनचे एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. चला तर मग स्टार्ट करूया. तर सपोज एक बॉडी आहे आणि ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर आपला हा पार्टिकल किंवा बॉडी सपोज या पॉइंटवर आहे आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. या पॉइंटवर या बॉडीची वेलोसिटी va बार. तर आपण मागच्याच लेक्चरमध्ये शिकलो होतो की सर्क्युलर मोशन मध्ये दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन्स असतात. एक म्हणजे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन आणि दुसरं म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर टोटल ऍक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन काय असेल, a बार इक्वल्स टू ऍडिशन ऑफ टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन at बार प्लस सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. तर टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन काय असतं आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतं. तर सपोज वेलोसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालं म्हणजे काय, स्पीड जर चेंज झाला तर त्यामुळे जे ऍक्सेलरेशन घडतं त्याला आपण काय म्हणतो, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. ओके. सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटीची ऍक्सेलरेशन असते टॅन्जेन्शियल, आणि ही टॅन्जेन्शियल वेलोसिटी जी आहे, हा सपोज वेक्टर जो आहे याचं मॅग्निट्यूड म्हणजेच काय, याची लेंथ जर चेंज झाली म्हणजेच काय, स्पीड जर चेंज झाला तर त्यामुळे जे ऍक्सेलरेशन घडतं त्याला आपण काय म्हणतो, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. आणि जर सपोज याची डायरेक्शन चेंज झाली, ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, वेलोसिटी असते अलॉंग टँजेंट. तर या पॉइंटला असेल, पॉइंट ए ला वेलोसिटी असेल या डायरेक्शन मध्ये, या पॉइंटला या डायरेक्शन मध्ये असेल. तर सपोज हा पॉइंट आहे बी, वेलोसिटी असेल व्ही बार. तर प्रत्येक पॉइंटला वेलोसिटीची डायरेक्शन काय होते, चेंज होत राहते. आणि ह्या डायरेक्शन चेंज होण्यामुळे जे ऍक्सेलरेशन घडतं त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर सपोज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, UCM म्हणजे काय, स्पीड काय, कॉन्स्टंट, स्पीड चेंज होत नाही, म्हणजे तिथे काय असेल, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन इज 0. ओके. पण पार्टिकलची डायरेक्शन मात्र प्रत्येक पॉइंटला चेंज होत राहते. स्पीड जरी कॉन्स्टंट असला तरी पार्टिकलच्या वेलोसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला चेंज होत राहते. त्यामुळे एक ऍक्सेलरेशन तिथे नक्कीच असेल. ठीक आहे. स्पीड कॉन्स्टंट असला तरी असेल, स्पीड कॉन्स्टंट नसला तरी असेल. त्या ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन असेल 0, तर टोटल ऍक्सेलरेशन जे आहे ते काय असेल, इट इज जस्ट इक्वल टू सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर आपल्याला न्यूटन सेकंड लॉ माहिती आहे की कुठलंही ऍक्सेलरेशन घडण्यासाठी काय लागतं, फोर्स लागतो. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. तर हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन जे आहे त्याची डायरेक्शन काय असते, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. अलॉंग रेडियस अँड टुवर्ड्स सेंटर, सेंटरकडे. तर ह्या ऍक्सेलरेशन साठी पण एक फोर्स लागतो. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्समुळे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन घडतं आणि त्यामुळे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. ओके. जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज आपण एक दगड घेतला, त्याला दोरा बांधला आणि तो दगड असा सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला. ठीक आहे. तर हा आहे आपला दगड, हा आहे दोरा, आणि याला आपण फिरवतोय सर्क्युलर मोशन मध्ये असं. ओके. तर इथे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ची डायरेक्शन काय असेल, टुवर्ड सेंटर, प्रत्येक पॉइंटला. आणि ह्या ऍक्सेलरेशन साठी एक फोर्स लागतो. तो फोर्स कुठून येईल, तर या दोऱ्यामध्ये काहीतरी टेन्शन क्रिएट होईल. ठीक आहे. तो दोरा ताणला जाईल, टेन्शन क्रिएट होईल, आणि ते टेन्शन जे आहे तेच इथे प्रोव्हाइड करतं centripetal force. Okay. So in this case tension provides
फॉर सेंट्रिपिटल फोर्स. त्यानंतर आणखी आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो. तर सपोज अर्थ, ओके, सूर्याभोवती फिरते, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन. तर इथे पण सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता आहे. तर इथे सेंट्रिपिटल फोर्स कुठून येणार? तर या दोघांमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ठीक आहे, त्यामुळे पृथ्वी सूर्याकडे अट्रॅक्ट होते, ठीक आहे, आणि म्हणजेच काय सेंटरकडे ओढल्या जाते. तर त्यामुळे पृथ्वीला एक सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन मिळतं. तर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड्स फॉर सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे. त्यानंतर तर न्यूटन सेकंड लॉ काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. तर सेंट्रिपिटल फोर्सला मी म्हणणार एफसीपी. ओके, सेंट्रिपिटल फोर्स ला मी डिनोट करणार एफसीपी ने, एफसीपी बार, बिकॉज इट्स अ वेक्टर. तर ते काय असेल? मास इंटू सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, ठीक आहे. सो इट इज मास मल्टिप्लाइड बाय सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचे काही फॉर्म्युली आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा एक फॉर्म्युला आहे आर ओमेगा स्क्वेअर, आणि इथे एक निगेटिव्ह साइन असतं, कारण रेडियस वेक्टरची डायरेक्शन काय असते? सेंटर पासून पार्टिकलच्या पोझिशनकडे, ठीक आहे, सेंटर पासून दूर. आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन काय? टुवर्ड सेंटर. म्हणजे रेडियस वेक्टर आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन एकमेकांना ऑपोजिट आहे, ठीक आहे. सो मायनस ऑफ आर बार इंटू ओमेगा स्क्वेअर हा एक फॉर्म्युला झाला. त्यानंतर एक व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला आहे. हे झालं मॅग्निट्यूड. डायरेक्शन साठी परत आर कॅप, युनिट वेक्टर आणि निगेटिव्ह साइन. आणि तिसरा फॉर्म्युला आहे ओमेगा बार क्रॉस व्ही बार, ठीक आहे. तर यातला कुठलाही फॉर्म्युला जर आपण इथे ठेवला तर आपल्याला मिळतो सेंट्रिपिटल फोर्स साठीचा फॉर्म्युला. ओके, तर सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले काय असतील? एफसीपी बार इज इक्वल टू एम इंटू दिस थिंग माइनस एम इंटू आर बार इंटू ओमेगा स्क्वेअर. हा झाला एक फॉर्म्युला. दुसरा माइनस ऑफ एम व्ही स्क्वेअर और आर इंटू आर कॅप. आणि तिसरा झाला एम इंटू ओमेगा बार क्रॉस व्ही बार, ठीक आहे. तर हे तीन फॉर्म्युले झाले सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचे, सॉरी फोर्सचे विथ डायरेक्शन. आणि जर सपोज आपल्याला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर काय असेल मॅग्निट्यूड? आपण लिहू शकतो एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम इंटू ओमेगा इंटू व्ही और एम व्ही इंटू ओमेगा, ठीक आहे. तर सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड जर मला लिहायचं असेल तर इट इज इक्वल टू व्हॉट? एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम इंटू ओमेगा इंटू व्ही. झाले तीन फॉर्म्युले फॉर मॅग्निट्यूड ऑन दी स्केलर फॉर्म मध्ये, ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स इन स्केलर फॉर्म, सेंट्रिपिटल फोर्स इन वेक्टर फॉर्म. तर सर्क्युलर मोशन मध्ये एक फोर्स लागतो, ठीक आहे. तो फोर्स आवश्यक असतो, त्याच्याशिवाय सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. त्या फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. ओके, वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळे फोर्सेस हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. या केसमध्ये टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड्स फॉर सेंट्रिपिटल फोर्स. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड्स फॉर सेंट्रिपिटल फोर्स. तर वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळे फोर्सेस सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. त्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये आणखी एक फोर्स असतो, त्याला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स, ठीक आहे. ह्या फोर्सचं काही रिअल ओरिजिन नाहीये, पण सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या जत्रेत गेलेला आहात आणि मेरी गो राऊंड मध्ये बसलाय, ठीक आहे. मेरी गो राऊंड पाहिलेला आहे ना? मेरी गो राऊंड काय असतो? तर
अशा प्रकारचं एक खेळणं असतं, ठीक आहे. म्हणजे एक रिंग आहे, त्याला खूप सारे रॉड्स असतात आणि त्याला घोडे वगैरे कनेक्ट केलेले असतात. मी पूर्ण ड्रॉ करू शकत नाही, ठीक आहे. एनिवेज, तर हे घोडे असतात आणि याला म्हणतात मेरी गो राऊंड. हा असा गोल गोल फिरतो, यावर आपण बसू शकतो, काहीतरी फी तिकीट असते त्याची. तर जेव्हा आपण या मेरी गो राऊंड मध्ये बसतो आणि मेरी गो राऊंड असा गोल गोल फिरतो, तेव्हा आपल्याला वाटतं की कुठला तरी फोर्स आहे जो आपल्याला बाहेरच्या साईडला खेचतो. ओके, कुठला तरी फोर्स आहे जो आपल्याला सेंटर पासून दूर खेचतो. तर त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. या फोर्सचं आपण काही रिअल ओरिजिन सांगू शकत नाही, त्याला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर सपोज फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही एका बसमध्ये आहात. ओके, बसमध्ये असे उभे आहात, बस पण उभी आहे आणि सपोज ड्रायव्हर अचानक बस स्टार्ट करतो, ऍक्सेलरेट करतो. तर काय होतं, आपल्याला एक जर्क मिळतो असं. ओके, तर इथे आपण म्हणू शकतो की कुठला तरी फोर्स आहे जो मला असा खेचतोय मागच्या साईडला. पण तिथे कुठला फोर्स आहे का? नाहीये. काय होतं की ड्रायव्हर बसला ऍक्सेलरेट करतो पुढच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे बस चाललेली आहे पुढच्या डायरेक्शन मध्ये, ऍक्सेलरेट होत आहे आणि आपल्या बॉडीला काहीतरी इनर्शिया आहे, बॉडीची टेंडन्सी आहे, जर रेस्ट मध्ये असेल रेस्टमध्ये मध्येच राहण्याचा प्रयत्न करेल, मोशन मध्ये असेल तर त्याच स्पीडने त्याच व्हेलॉसिटीने मूव्ह होत राहील. ठीक आहे. जर त्यात कुणी चेंज करण्याचा प्रयत्न केला तर आपली बॉडी त्याला रेजिस्ट करते, त्याला आपण काय म्हणतो, इनर्शिया. ठीक आहे. तर आपल्या बॉडीला राहायचंय तिथेच, पण बस होती ऍक्सेलरेट आणि कारण आपल्या बॉडीला तिथेच राहायचंय तर बॉडी तिथेच राहण्याचा प्रयत्न करेल, बस अशी निघून जाईल. तर आपल्याला काय वाटतं की कुठला तरी फोर्स आहे जो आपल्याला मागच्या डायरेक्शन मध्ये खेचतो. तर इथे बसचं ऍक्सेलरेशन आहे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आणि आपल्याला तो फोर्स कुठल्या डायरेक्शनला वाटतो, बॅकवर्ड्स डायरेक्शन मध्ये, म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट टू व्हॉट ओरिजिनल डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन ऑफ मोशन. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे मध्ये काय असतं, सॉरी सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं की सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर असतं. म्हणजे या मेरी गो राऊंड मध्ये ऍक्सेलरेशन कुठे असेल, टुवर्ड्स द सेंटर. ह्या सर्कलचं जे काही सेंटर असेल त्या सेंटरकडे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल. तर ह्या ऍक्सेलरेशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला वाटतं की कुठला तरी फोर्स आहे जो आपल्याला खेचतोय. ठीक आहे. ऍक्च्युअली हे कशामुळे घडतं, बिकॉज ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. तर जर या बॉडीच्या म्हणजे आपल्या रेस्ट फ्रेम मध्ये ऍक्च्युअली आपण काय होतोय, ऍक्सेलरेट होतोय, पण आपण जर विचार केला की आपण रेस्ट मध्ये आहोत तर त्या फोर्सला आपण डिफाइन करू शकतो आणि त्या फोर्सची डायरेक्शन काय असेल, आउटसाइड म्हणजेच अवे फ्रॉम सेंटर आणि त्याचं मॅग्निट्यूड असेल सेम ऍज दॅट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर मी काय लिहू शकतो, FCF हा आहे माझा सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, हा रिअल फोर्स नाहीये, आपल्याला वाटतं की तो फोर्स आहे. तर याचं मॅग्निट्यूड असेल सेम ऍज दॅट ऑफ व्हॉट सेंट्रिपिटल फोर्स, पण डायरेक्शन काय असेल, अपोजिट. सेंट्रिपिटलची डायरेक्शन काय, अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. सेंट्रिफ्युगलची डायरेक्शन काय, अलॉंग रेडियस अँड अवे फ्रॉम सेंटर. ओके, आणि यापैकी कुठलाही फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तर इथे काय असेल, फक्त डायरेक्शन अपोजिट असेल, म्हणजे इथे आणि इथे निगेटिव्ह साईन येणार नाही. आणि इथे एम ओमेगा बार क्रॉस व्ही बार आहे सेंट्रिपिटल फोर्स साठी. सेंट्रिफ्युगल साठी काय आहे, मायनस ऑफ दॅट. म्हणजेच आपण जर वेक्टर प्रोडक्ट लिहिला, ठीक आहे, मी तिन्ही फॉर्म्युले लिहितो. एक एम आर ओमेगा स्क्वेअर, एम आर बार ओमेगा स्क्वेअर, दुसरा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू आर कॅप, आणि तिसरा फॉर्म्युला काय असेल, मायनस ऑफ ओके एम ओमेगा बार क्रॉस व्ही बार, आणि मायनस ऑफ ओमेगा बार क्रॉस व्ही बार काय आहे, इट इज व्ही बार क्रॉस ओमेगा बार. क्रॉस प्रोडक्ट मध्ये जर तुम्ही ऑर्डर चेंज केली दोन्ही वेक्टरची तर साइन चेंज होतं. ठीक आहे. तर हा झाला आपला सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, तर सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे,
तर सेंट्रिपिटल फोर्स एक रिअल फोर्स आहे, त्याचं ओरिजिन आपण सांगू शकतो. एक दगड दोऱ्याला बांधला आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला तर सेंट्रिपिटल फोर्स कुठून येतो? टेन्शन इन द स्ट्रिंग. पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते तर इथे लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कुठून येतो? त्याचं ओरिजिन काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. तर सेंट्रिपिटल फोर्सचं ओरिजिन आपण सांगू शकतो, पण सेंट्रिफ्युगल फोर्सचं ओरिजिन आपण सांगू शकत नाही. आपल्याला वाटतं की तो फोर्स आपल्यावर ऍक्ट होतो, पण ते कशामुळे घडतं? बिकॉज ऑफ ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे काय? आपण जेव्हा ऍक्सेलरेशन मध्ये असतो तेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी फोर्स आपल्या बॉडीवर ऍक्ट होतोय जो ऍक्सेलरेशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे. त्या फोर्सला आपण म्हणतो सुडो फोर्स. ओके. तर सेंट्रिफ्युगल फोर्स एक सुडो फोर्स आहे, त्याचं ओरिजिन आपण सांगू शकत नाही. तो कशामुळे ऍक्ट होतो? बिकॉज ऑफ ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके. त्यानंतर डायरेक्शन काय? सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन आहे अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. ठीक आहे. आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन काय? अलॉंग रेडियस बट अवे फ्रॉम सेंटर. ओके. तर हा झाला डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पाहूया कोनिकल पेंडुलम. तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत कोनिकल पेंडुलम. आता हा कोनिकल पेंडुलम काय असतो? तर सपोज तुम्ही वॉच मधला पेंडुलम घेतला जो असा फिरतो, त्याला असं न फिरवता असं कोन मध्ये फिरवलं तर त्याला आपण म्हणू शकतो कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. तर हा एक रॉड आहे आणि हा बॉब आहे. ठीक आहे. मेटल स्पियर आहे, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. दुसरा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण एक दोरा घेतला आणि तो दगडाला बांधला आणि तो असा फिरवला. ओके. तर तो दगड असा फिरेल आणि तो दोरा आणि दगड, ठीक आहे, फास्ट जर तुम्ही फिरवला दुसऱ्या साईडने कुणी पाहिलं तर त्याला एखाद्या कोन प्रमाणे दिसेल, तर त्याला पण आपण काय म्हणू शकतो? कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. तर त्या कोनिकल पेंडुलम मध्ये हा जो रॉड आहे याचं मास आपण 0 कन्सिडर करणार आहोत आणि हा जो बॉब आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आपल्याला फाइंड करायची याची फ्रिक्वेन्सी आणि याचा टाइम पिरियड. ठीक आहे. तर याची काहीतरी वेलोसिटी असेल अलॉंग टँजेंट. सपोज अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये फिरतो, अलॉंग टँजेंट त्याची वेलोसिटी असेल. ओके. त्यानंतर काहीतरी सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होणार, तो असेल अलॉंग रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. ठीक आहे. पण तुम्ही विचार केला त्या बॉबवर दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत ज्याचं ओरिजिन तुम्ही सांगू शकता. एक म्हणजे त्या बॉबचं वेट. ओके. वेट आहे डाऊनवर्ड्स डायरेक्शन मध्ये आणि वेट काय असतं? त्याचा मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर दुसरा एक फोर्स ऍक्ट होतो, तो असतो टेन्शन इन द स्ट्रिंग. ठीक आहे. आणि टेन्शन इन द स्ट्रिंग ची डायरेक्शन कुठे असेल? टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. हा आहे रिजिड सपोर्ट. ठीक आहे. तर हा झाला लेट सपोज टी, किंवा आपण त्याला टी नॉट म्हणू, नॉट टू कन्फ्युज विथ टाइम पिरियड. टाइम पिरियडला आपण टी ने डिनोट करतो ना, म्हणून टेन्शनला मी इथे डिनोट करणार टी नॉट ने. ठीक आहे. टी 0. तर आता सपोज हा जो रॉड आहे तो व्हर्टिकल डायरेक्शन सोबत काहीतरी अँगल बनवतो. हा अँगल आहे सपोज थीटा. तर ह्या टेन्शनला मला दोन डायरेक्शन्स मध्ये रिझॉल्व्ह करायचं आहे, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. त्यासाठी एक व्हर्टिकल ऍक्सिस मी ड्रॉ करणार, वाय ऍक्सिस, आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस तिथे आहेच. ठीक आहे. तर या टेन्शनला मला दोन डायरेक्शन्स मध्ये रिझॉल्व्ह करायचं आहे. मी ब्लॅकनेस ड्रॉ करतो हे. ओके. तर हा अँगल काय आहे? हा अँगल असेल थीटा. कारण काय? दोन पॅरलल लाईन्स आणि त्यावर एक इंटरसेप्ट जर तुम्ही ड्रॉ केली, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. ठीक आहे. अल्टरनेट अँगल्स सेम असतात. त्यानंतर टेन्शनला मला रिझॉल्व्ह करायचं आहे, तर दोन कॉम्पोनेंट्स इथे असतील, दोन कंपोनेंट्स असतील. एक कंपोनेंट आहे हा. ठीक आहे. एवढी लेंथ असेल त्याची. तर थ्रू द अँगल कुठला कंपोनेंट असतो? कॉस कंपोनेंट. ओके. तर हा कंपोनेंट असेल टी नॉट इंटू कॉस थीटा. आणि
दुसरा कंपोनेंट असेल या डायरेक्शन मध्ये, एवढा असेल तो, ठीक आहे. हा कंपोनेंट जो आहे तो आहे अवे फ्रॉम अँगल, तो असेल साइन कंपोनेंट. ठीक आहे, टी नॉट साइन थिटा. तर आता हा बॉब जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे या हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. तर त्याचं ऍक्सेलरेशन कुठे असेल? अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर, म्हणजे टुवर्ड्स पॉइंट ओ. ठीक आहे, आणि त्याकरिता लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कुठून येईल? तर त्या डायरेक्शन मध्ये कुठला फोर्स आहे? टेन्शनचा हा कंपोनेंट टी नॉट साइन थिटा. ठीक आहे, तर मी म्हणू शकतो टी नॉट साइन थिटा प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, टी नॉट साइन थिटाची डायरेक्शन काय? टुवर्ड्स द सेंटर. तो प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून मी म्हणू शकतो टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट? एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. ठीक आहे, त्यानंतर व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये काही ऍक्सेलरेशन आहे का? तर नाहीये. ठीक आहे, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन नाहीये. हा बॉब असा मूव्ह होत नाहीये, असा मूव्ह होतोय. ओके, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये आपण म्हणू शकतो की व्हेलॉसिटी पण नाहीये, ऍक्सेलरेशन पण नाही. तर म्हणून मी म्हणू शकतो की टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट? एम जी. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जे फोर्सेस आहेत ते एकमेकांना बॅलन्स करतात. ठीक आहे, सो सिन्स देयर इज नो ऍक्सेलरेशन in vertical direction, okay, T naught cos theta जो upwards force है, it is equal to what? Downwards force, it's equal to W and that's equal to what? mg. okay, हे झालेत आपली दोन इक्वेशन्स. त्यानंतर मी काय करू शकतो की T naught sin theta is equal to mv squared divided by r मला मिळतंय. सो मी लिहू शकतो टी नॉट साइन थीटा अपॉन टी नॉट कॉस थीटा इज इक्वल टू व्हॉट? तर हे सपोज इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळेल? mv स्क्वेअर्ड अपॉन r आणि डिनॉमिनेटर मध्ये काय? mg. ठीक आहे, तर हा m आणि m कॅन्सल होणार, तर टी नॉट आणि टी नॉट कॅन्सल होणार आणि तुम्हाला काय मिळेल? tan थीटा ओके इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे, तर मी याला सध्या असंच लिहिणार साइन थीटा अपॉन कॉस थीटा, कारण आपल्याला कळेल आता इट्स इक्वल टू व्हॉट? व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर इंटू जी. त्यानंतर मला काय फाइंड करायचं होतं? टाइम पिरियड. टाइम पिरियड कुठे दिसतोय का? नाही, पण आपण टाइम पिरियड इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे, कसा? तर आठवा सर्क्युलर मोशन मध्ये v इज इक्वल टू व्हॉट? 2 पाय आर अपॉन टी. ठीक आहे, स्पीड काय असतो? सर्कम्फरन्स डिवाइडेड बाय टाइम पिरियड. तर इथे v च्या जागी मी सबस्टिट्यूट करू शकतो 2 पाय आर डिवाइडेड बाय टी. तर मला काय मिळेल? जर मी 2 पाय आर अपॉन टी सबस्टिट्यूट केला, सो इट इज 2 पाय आर अपॉन टी चा स्क्वेअर. ठीक आहे, तर मी आर ला बाहेर घेतो, तर इथे 2 पाय अपॉन टी चा स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर मला मिळेल आणि डिनॉमिनेटर मध्ये काय? आर इंटू जी. तर हा एक आर या स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल आणि मला मिळेल साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल्स टू 2 पाय बाय टी स्क्वेअर इंटू आर अपॉन जी. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो ट्रायंगल आहे याला मी परत ड्रॉ करतो. इथे हा ट्रायंगल मी ड्रॉ करतोय. ही साइड काय आहे? इट्स इक्वल टू रेडियस ऑफ दिस सर्कल. ही साइड काय आहे? तर या रॉडची लेंथ, पेंडुलमचा जो रॉड आहे त्याची लेंथ एल, आणि हा अँगल काय आहे? थीटा. ठीक आहे, तर मला मिळेल
साइन थीटा इक्वल्स टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस. ठीक आहे. सो साइन थीटा इक्वल्स टू आर डिवाइडेड बाय एल मला मिळेल. म्हणून ते मी इथे सबस्टिट्यूट करू शकतो. साइन थीटा इक्वल्स टू आर अपॉन एल किंवा आर इज इक्वल टू व्हॉट, एल जर त्या साइडला नेला सो इट इज एल साइन थीटा. तर ते मी इथे सबस्टिट्यूट करणार. ओके. तर मला काय मिळेल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल्स टू आर जो आहे इट्स इक्वल टू व्हॉट, एल त्या साइडला नेला तर एल साइन थीटा. सो 2 पाय बाय टी चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एल साइन थीटा डिवाइडेड बाय जी. ओके. आता इथे साइन थीटा आणि साइन थीटा कॅन्सल होणार. त्यानंतर मला फाइंड करायचं टाइम पिरियड. तर मी या इक्वेशनला रिराईट करणार. तर मी काय लिहिणार की हे जे आहे 2 पाय बाय टी चा स्क्वेअर मी लेफ्ट साइडला घेऊन येणार. तर तो होईल टी अपॉन 2 पाय चा स्क्वेअर इक्वल्स टू कॉस थीटा राईट साइडला घेऊन जाणार. तर तो एल च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी. त्यानंतर दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊया. तर मला काय मिळेल, टी अपॉन 2 पाय इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी. किंवा मी म्हणू शकतो टी इज इक्वल टू, त्या 2 पायला त्या साइडला नेऊया, 2 पाय मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी. ठीक आहे. तर हा झाला टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हा जो बॉब आहे किती वेळामध्ये एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करेल. सो इट्स इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी. आणि फ्रिक्वेन्सी काय असते, सो फ्रिक्वेन्सी आपण डिनोट करतो एन ने अँड इट्स इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो इट इज 1 अपॉन टी. म्हणजेच या कोनिकल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी काय असेल, 1 अपॉन 2 पाय. ठीक आहे. याचा मी रेसिप्रोकल घेतोय. तर जी जाईल न्यूमरेटर मध्ये, एल कॉस थीटा जाईल डिनॉमिनेटर मध्ये, स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. ठीक आहे. तर हा झाला टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. तो कशावर डिपेंड करतो, सो टाइम पिरियड डिपेंड करतो लेंथवर. जेवढी लेंथ जास्त राहील, ठीक आहे, या रॉडची लेंथ जेवढी जास्त तेवढा जास्त टाइम पिरियड. ओके. त्यानंतर परत तो कशावर डिपेंड करतो, अँगलवर. ओके. म्हणजे कॉस ऑफ द अँगल. ठीक आहे. कॉस 0 1 असतो आणि कॉस 90 0 असतो. म्हणजे 0 पासून जर तुम्ही तो अँगल वाढवत नेला तर काय होणार, टाइम पिरियड मात्र कमी होत जाईल. ठीक आहे. म्हणजे 0 जर असेल अँगल तर काय असणार, कॉस थीटाची व्हॅल्यू मॅक्सिमम. आणि जर तुम्ही हा अँगल वाढवत नेला तर काय होणार, 90 डिग्रीजला कॉस 90 काय असतो, 0. तर 0 पासून 90 पर्यंत कॉस थीटाची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते. कॉस ऑफ 0 इज 1, कॉस ऑफ 90 इज 0. ठीक आहे. म्हणजेच हा अँगल जर आपण वाढवत नेला तर काय होणार, टाइम पिरियड मात्र कमी होत जाईल. ठीक आहे. तर दिस इज टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोशन ऑफ अ व्हेइकल अलॉंग अ कर्व्ड रोड अँड अ बँक रोड. ठीक आहे. या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.